नमस्कार. आज 29 जुलै 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजची पहिली बातमी, खासगी कंपन्यांसाठी वीज वितरण खुले. नवीन वीज दुरुस्ती विधेयकात वीज वितरणासाठी स्वतंत्र जाळे उभारण्याची अट काढून टाकण्यात येणार असल्याने एकाच भागात एकापेक्षा जास्त कंपन्यांना वितरण परवाने मिळवण्याचा मार्ग आता मोकळा होईल. परिणामी ग्राहकांना वीज पुरवठा निवडण्याचे स्वातंत्र्य आणि अधिक चांगली वीज व्यवस्था मिळू शकेल. त्यासोबतच पहा, सध्या वीज कायद्यानुसार एका भागात एकापेक्षा जास्त परवाने देण्याचा अधिकार राज्य वीज नियामक आयोगाकडे आहेत. यामध्ये कंपन्यांना वीज पुरवठ्यासाठी खांबा, तारा आणि उपकेंद्र आदी वितरण जाळे स्वतंत्रपणे उभारावे लागते. त्यामुळे एका भागात एकापेक्षा जास्त कंपन्यांना वीज पुरवठा करणे शक्य नव्हते. पण आता महावितरणचे जे जाळे आहे त्याचाच वापर करून खाजगी कंपन्यांना पण वितरण सुविधा देण्यात येणार आहे. म्हणजे पहा, जे पूर्वीची महावितरण आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारची जी वितरण संस्था आहे ना, त्याच्या मार्फत खाजगी कंपन्या आपली जी वीज व्यवस्था आहे ते विकू शकणार आहेत. पण याचा फायदा नक्कीच, आता अगदी तुम्ही BSNLचं इथं पण मी उदाहरण घेऊ शकतो. पहा, अगदी मार्केटमध्ये जिओ, त्यानंतर एअरटेल आल्यानंतर अगदी हे सर्व व्यवस्था चांगल्या झालेल्या आहेत. जसं पहा, इस्रोचं पण मी त्या दिवशी याच पद्धतीने उदाहरण दिलं होतं. आता काही विद्यार्थ्यांना ते थोडंसं निगेटिव्ह पद्धतीने वाटलं असेल, पण पहा, आपल्याला लॉंग टर्म पण विचार करावा लागतं. ओके, आता मी तर तुम्हाला बोलत असताना खूपच पॉझिटिव्ह बोलेन, त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे, परंतु तुम्हाला थोडंसं व्हिजन घेऊन पण जावं लागेल पुढे, बरोबर आहे. आता महावितरण जर खाली आली तर दुसऱ्या अदानी, टाटा, त्यानंतर अन्य ज्या कंपन्या आहेत त्या पुढे येतील. ओके, मग त्या पुढे आल्यानंतर जे महाडिस्कॉम आहे ते वापस यायला लागेल. मग ही एक नक्की तिथं चिंता आहे. जसं BSNLचं झालेलं आहे. पहा, 2016 मध्ये ज्यावेळेस जिओ आलेलं होतं त्यावेळेस पहा, त्यांचे एका रात्रीतून टावर नव्हते, बरोबर आहे. मग ते एका रात्रीमधून सगळे टावर उभारू शकतात का? तर बिलकुल नाही. त्यांनी पण असंच केलं होतं. BSNL सोबत त्यांनी टायअप केलेलं होतं. मग BSNL मधून जे काही BSNLचे जे काही टावर्स वगैरे आहेत ना, त्यांच्यासोबत टायअप केल्यानंतर BSNLचे जे टावर्स आहेत ते जिओ कंपनीने घेतलेले होते. ओके, व त्या टावरवरती पहा त्यांनी जिओ कंपनी उदयास आलेली होती, बरोबर आहे. अन्यथा पहा, 2G, 3G, 4G डायरेक्टली 4G वर त्यांनी कशामुळे पदार्पण केलं? मग तर BSNL सोबत त्यांचं टायअप झालेलं होतं. आता आणखीन जर तुम्हाला याबद्दल विश्वास बसत नसेल तर तुम्ही काम करा, MP मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचं जर तुम्ही रिचार्ज करायचं असा जर विचार केलात ना, तर तिथं लगेच तुम्हाला लक्षात येईल. पहा की मध्य प्रदेश आणि छत्तीसगड BSNLच्या रिचार्जसाठी तुम्हाला जिओ कंपनीचं रिचार्ज करावं लागतं. ओके, आज देखील BSNL आज तुम्ही स्वतंत्र रिचार्ज करू शकत नाही जर तुमचं म्हणजे त्यांनी तसं टायप केलेलं आहे. पहा, BSNL आणि जिओने जर तुम्हाला BSNL जर यूज करायचं असेल तर तुम्हाला जिओचं रिचार्ज करावं लागतं छत्तीसगड आणि MP मध्ये. का? तर नक्कीच पहा, BSNLचे टावर आता आपण कोणाला दिले आहेत? जिओ कंपनीला दिले आहेत. ओके, थोडंसं हे त्या पद्धतीने आहे. म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही, अगदी या न्यूजला तुम्ही निगेटिव्ह घेऊ नका, परंतु सराउंडिंग मध्ये काय चालू आहे व तुम्हाला पण व्हिजन समजून येईल. ओके, आता ही गोष्ट पहा, तुम्ही पुढल्या वर्षी सर्व्हिसमध्ये जाणार आहात. 2027 मध्ये तुम्ही सर्व्हिसमध्ये असाल, बरोबर. मग त्यावेळेस तुम्हाला पॉझिटिव्हच लिहायचं आहे. परंतु सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर पवन निलवाडने असं काहीतरी म्हटलं होतं बा, असं तुम्हाला लक्षात येईल. या नात्याने मी ही न्यूज सांगितलेली आहे. उर्वरित पहा, पॉझिटिव्हलीच आपल्याला बोलायचं आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला, स्वतंत्र तपासाची गरज, पोलीस कारवाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी, अल्पवयीन आंदोलकांना सोडण्याचे आदेश त्यांनी दिलेत. संपूर्ण देशभरात पहा, विविध ठिकाणी जसं की बिहार, त्यानंतर महाराष्ट्र. आता महाराष्ट्रातील जर केस तुम्ही पाहिलात तर 800 ते 900 विद्यार्थ्यांवरती FIR रजिस्टर करण्याचे आदेश देण्यात आले होते. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते आदेश मागे घेतलेत. ही चांगली न्यूज आहे. त्याच्यानंतर बिहारमध्ये पण तीच सिच्युएशन आहे. पहा, बिहारमध्ये, त्यानंतर आसाममध्ये, ओके, तिथे तरी डायरेक्टली गुंडा ऍक्ट लावण्यात येणार होता. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये, ओके, मग तेथील सरकारने लवकरात लवकर पावलं उचलावीत व अगदी डायरेक्टली सुप्रीम कोर्टाने इंटरव्हीन केलेला आहे की विद्यार्थ्यांना तुम्ही सोडून द्या व जे विद्यार्थी अल्पवयातील आहेत त्यांना त्यांच्या पॅरेंट्सकडून बॉन्ड लिहून घ्या की बाबा यांनी दुसऱ्या ह्याच्यामध्ये वगैरे येणार नाहीत म्हणून, व एखादा जर गुन्हेगार त्यामध्ये असेल तर त्या गुन्हेगाराला मात्र सोडू नका, असं सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेत. हे अगदीच गरजेचे होते. पहा, त्यानंतर पुढे चला, सुर्वेश कुशारचे रुपेरी यश. ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समधील पुरुषांच्या उंच उडीच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील नाशिकच्या सर्वेश कुशारेने 2.25 मीटर अंतरासह रौप्य पदक पटकावले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत उंच उडी प्रकारात रौप्य पदक मिळवणारी सर्वेश पहिला भारतीय खेळाडू ठरला. याच प्रकारात बर्मिंगहम स्पर्धेत तेजस्वी शंकरने कांस्य पदक मिळवले होते. आता ही प्लीज बातमी लक्षात ठेवा, ग्रुप B किंवा ग्रुप C ला हा प्रश्न डायरेक्टली विचारला जाऊ शकतो, कारण ही न्यूज महाराष्ट्र स्पेसिफिक पण आहे. ओके, डन. त्यानंतर आपण पुढे जाऊयात, वाघांच्या घरांना कचऱ्याचा विळखा.
व अगदी पहा आपल्या ज्या सर्व ज्या योजना असतात म्हणजे कचरामुक्त व्याघ्र प्रकल्प, त्या सर्व योजना आपल्या अगदीच कागदोपत्री असतात, ही त्याचं एक म्हणजे तुम्ही पाहिलात. व अगदी तुम्ही ज्यावेळेस पर्यटनाला वगैरे जाता त्यावेळेस पण तुम्ही पण काही काळजी घेणं गरजेचं आहे पहा. कारण आपल्याकडे पहा व्याघ्र प्रकल्पामध्ये आपण पर्यटनाला जातो, परंतु तिथे पहा प्लास्टिकचे जे रॅपर्स वगैरे आहेत तिथे फेकले जातात पर्यटकांद्वारे, त्यामुळे ही एक पर्यटकांची पण नक्कीच समस्या राहिलेली आहे. ओके, डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, पंतप्रधानांना वाचवण्याचे प्रयत्न, प्रधानांच्या राजीनाम्यावरून अखिलेश यादव यांची टीका. त्यानंतर कोचिंग क्लाससाठी नियमावलीचा सल्ला श्रीकांत शिंदे यांनी दिलेला आहे. तर पहा लक्षात घ्या, कोचिंग क्लासेस हा 50,000 कोटींचा उद्योग असून 2030 पर्यंत हा उद्योग 1,00,000 कोटींचा टप्पा पार करेल. कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कोचिंग क्लासेस विद्यार्थ्याकडून 3 ते 5 लाख रुपयांचे शुल्क आकारतात, त्यामुळे कोचिंग क्लासेससाठी नियमावली असणे आवश्यक आहे, असा सल्ला श्रीकांत शिंदे यांनी दिला व अतिशय महत्त्वाचा सल्ला हा आहे. पहा आता तुम्हाला थोडक्यात मी ह्या न्यूजला इलॅबोरेट करण्याचा प्रयत्न करेन. आता अगदी माझी काही दुश्मनी कोण्या कोचिंग क्लासेस संबंधी वगैरे नाही आहे, परंतु मी ज्या पद्धतीने अनुभवलेला आहे व माझ्याकडे विद्यार्थी त्याच पद्धतीने येतात पहा. ओके, म्हणजे अगदी जवळपास सगळीकडून ओळख आहे, त्यामुळे मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करेन. तर पहा आता एखादी संस्था आहे जी की एकदम ब्रँडेड नाव आहे. ओके, जसं की पहा आयफोन. ओके, आता हे आयफोन म्हटल्यानंतर तुम्हाला लगेच ब्रँडवर दिसतं की बाबा त्याचं काहीच समस्या वगैरे येणार नाही, बरोबर. पण पहा आयफोनमधून जर त्यांनी त्यांचे जे आता सिलिकॉन व्हॅलीमधून चिप्स येतात ना, ते जर त्यांनी काढून घेतले व एकदम चीप म्हणजे एकदम चीप क्वालिटीची जर चिप त्यांनी तिथे टाकली तर काय होणार आहे पहा, आयफोन चांगल्या पद्धतीने वर्क करेल का, तर बिलकुल नाही. मग अगदी तसंच होतं पहा, कोचिंग संस्था एखादी असेल तर कोचिंग संस्थाला उभा करण्यामध्ये महत्त्वपूर्ण शिक्षकांचा तिथं हात असतो, बरोबर आहे. मग पहा ते शिक्षक 5 ते 10 वर्ष त्या एज्युकेशन किंवा त्या ब्रँडेड नावाच्या कोचिंग संस्थेला उभारण्यामध्ये त्यांनी हात ठेवलं होतं ना, ते पुन्हा 5 ते 10 वर्षानंतर वापस जातात पहा, ते त्या कोचिंग संस्थांमधून वापस जातात. परंतु या कोचिंगचं नाव ना आता ABC ही कोचिंग संस्था आहे, त्यांनी इसवी सन 2000 मध्ये ती कोचिंग चालू केली होती व त्यामध्ये शिक्षक पहा X एक होता, त्यानंतर Y एक होता, Z एक होता, असे विविध शिक्षक एकत्र मिळून ती कोचिंग संस्था 2000 साली चालू केली होती. व आता 2026 पर्यंत पहा त्याचं नाव ना एकदम बेस्ट झालेलं आहे. ओके, 2026 येता येता ते एकदम म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत कोचिंग क्लासेस झालेला आहे, बरोबर. मग पहा 2026 आल्यानंतर यातील जे महत्त्वपूर्ण शिक्षक होते ना त्यांनी राजीनामे दिले किंवा त्यांनी सोडून गेले ती कोचिंग संस्थान. पण पहा ह्या कोचिंगचं तरी नाव तिथं तसंच राहिलं ना. व ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घ्यायला जाता तुम्ही फक्त त्या नावावरून जाता, त्या शिक्षकावरून तुम्ही तिथं ऍडमिशन घेत नाही. मग ही समस्या आहे पहा आपल्या देशामध्ये. ओके, कोचिंगमध्ये तिथं डायरेक्टली गेलो की नौखं शिक्षक वगैरे प्राप्त होतात तुम्हाला व ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला टीच वगैरे करू शकणार नाहीत किंवा त्यांना एक्झाममध्ये काय रिक्वायरमेंट आहे हे समजणार नाही. यामुळे पहा विद्यार्थ्यांची इथं बेसिकली फसवणूक होत आहे, सर्रास फसवणूक होत आहे. त्याच्यानंतर मी टेलिग्रामवरती पाहिलं पहा, डायरेक्टली काय म्हणू शकता, कोणतीही जर भरती आली ना तर डायरेक्टली त्याचं बुक निघत आहे. प्लीज तशा मागं लागू नकात. ओके, म्हणजे माझं काही परत मी सांगतोय दुश्मनी तशी पद्धतीने काही नाही आहे. ते पुस्तक पहा 500 ते 800 रुपयाच्या रेंजमध्ये नक्की आहेत तशा पद्धतीची पुस्तकं, किंवा एखादी भरती निघाली की लगेच चला पुस्तकं घ्या. प्लीज नामवंत पुस्तकं घ्या किंवा अगदी कमेंट सेक्शनमध्ये तशा पद्धतीने विचारू शकता. आता मला पण माहिती नव्हतं की ग्रुप बीचं आणि ग्रुप सीचं PYQ साठी कोणतं बुक आहे, कारण मी त्याकडे कधीही गेलेलं नाही आहे. हां, तुम्ही मला राज्यसेवेचं आणि UPSCचं विचारा, मी तुम्हाला डायरेक्टली नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. परंतु पहा दिशाभूल होऊ नकात, कारण हे सोशल मीडियाचं माध्यम आहे ना तिथे फक्त कॉपी पेस्ट केलं जातं पहा. ओके, व सध्याला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे, तिथं कॉपी पेस्ट करण्यासाठी काहीच वेळ लागत नाही. एक कमांड दिलात ना तर कॉपी पेस्टची पण गरज नाही, डायरेक्टली ते पुस्तकच बनवून देतं तुम्हाला. त्यामुळे प्लीज अशा ह्यामध्ये तुम्ही प्लीज पडू नका. पैसे कमावण्याचे सध्याला सर्व काही चालू आहे, नॉलेजचं कुठेच राहिलेलं नाही आहे. त्यामुळे अगदी माझं तर सल्ला असा असेल पहा, हे PYQचे पुस्तकं वगैरे खरेदी करण्यापूर्वी तुम्ही त्या नोटिफिकेशनमधून सिलेबस पहा. एकदा सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की बा आपण कुठपर्यंत गेलेलो आहोत व कुठपर्यंत नाही. मग त्याच्यानंतर तुम्ही सिलेबस जर कव्हर झाला ना त्यानंतर PYQ तुम्ही पाहू शकता किंवा इंटरनेटवरून डाउनलोड करून घेऊ शकता, हे बेस्ट असेल. ओके, आता अगदी मला गट ब आणि गट क चं का पाहिजे मग पुस्तक, तर पहा माझं सिलेबस झालेलं आहे असं मी स्वतःला समजतो, किंवा जर झालेलं नसेल तर मी PYQच्या आधारित ते करू शकेन. पण प्लीज दिशाभूल होऊ नका किंवा प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही पुस्तक वगैरे तशा पद्धतीने जाऊ नका, एवढं माझं नक्कीच एक सल्ला असेल. कारण मी ते ॲड पाहिलं व मला थोडंसं सांगावं असं वाटलं त्यानिमित्ताने. ओके, व अगदीच कोचिंगमध्ये नियमावली येण्याची काळाची गरज आहे, हे मी पण त्याला मान्यता देईन पहा. ओके, डन. त्यानंतर नेक्स्ट पहा, कंगना रनौत यांची टीका. आपण त्यांना
जास्त तवज्जो देऊ नये, त्यामुळे मी वापस येतोय. नेक्स्ट पहा, E20 पेट्रोल विरोधात आंदोलन, वाहन चालक संसदेवर मोर्चा काढणार आहेत 4 ऑगस्ट रोजी. ओके, ही न्यूजला तुम्ही इकडे पाहू शकता. प्रमुख डिजिटल कंपन्यांना समन्स नितीन गडकरी यांनी पाठवलेला आहे. 5 ऑगस्टला त्यांची सुनावणी असणार आहे. मग आता ह्या दोन न्यूजचं रिलेव्हन्स काय आहे आणि लगेच पहा कालचं द हिंदू. ओके, कालच्या द हिंदूमध्ये एकदम महत्त्वाचा आर्टिकल आलाय, त्या आर्टिकलला लगेच आपण डिस्कस करूयात मग. ओके, तर चला पहा, तुम्हाला आठवत असेल 16 जुलै रोजी केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढलेलं आहे व CAFE3 नॉर्म्स त्यांनी आणलेले आहेत. ते काय आहेत मग, कॉर्पोरेट ॲव्हरेज फ्यूल एफिशियन्सी 3 हे नॉर्म्स त्यांनी रिलीज केलेले आहेत. मग या नॉर्म्सनुसार काय असणार आहे तर पहा, पुढल्या वर्षी 1 एप्रिल 2027 रोजीपासून जर एखादी मार्केटमध्ये व्हेकल येणार असेल ना, तर त्यांना याच्या पूर्वीचे जे काय म्हणू शकता कार्बन इमिशनचे जे नॉर्म्स होते ना, त्यापेक्षा आता कमी, म्हणजे याच्या पूर्वी पहा त्यांनी किती एमिशन करू शकत होते आपल्या देशामध्ये, तर अगदी पहा 113 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड पर किलोमीटर. ओके, या वर्षीच्या ज्या गाड्या आहेत आपल्या व्हेकल्स आहेत ना, ते किती हे करतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात, तर पहा 113 ग्रॅम पर किलोमीटर एवढं कार्बन डायऑक्साईड ते पर्यावरणामध्ये सोडतात. बरोबर, मग आता पुढल्या वर्षीपासून म्हणजे 1 एप्रिल 2027 पासून भारत सरकारने नोटिफिकेशन काढले व त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की ती आपला 77 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड पर किलोमीटर एवढं त्यावरती एफिशियन्सी कमी करायची आहे. म्हणजे 113 वरून डायरेक्टली 77 वरती तुम्हाला घेऊन जायचं आहे. 1 किलोमीटर जर गेलात ना तुम्ही, तर फक्त 77 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडच हवेमध्ये किंवा अगदी पर्यावरणामध्ये जावं, अशा पद्धतीने नवीन रूल्स भारत सरकारने आणलेले आहेत. बरोबर, हे आणलं चांगली गोष्ट आहे, यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. पहा, आपण नक्कीच 2070 पर्यंत काय होऊ, 2070 पर्यंत आपण नेट झिरो इमिशन करणार आहोत. यासाठी हा उद्देश चांगला आहे. बरोबर, मग आता या उद्देशामुळे फायदा कोणाला आहे पहा, तर अगदीच सर्व जनतेला, तर भारतीय जनतेला तर याचा नक्की फायदा आहे. पहा, बरोबर, पण पहा एखादी ट्रक बनवणारी इंडस्ट्री वगैरे असू शकते, जसं की टाटा. ओके, मग ट्रकला तरी पहा डिझेलवरती इंधन जास्त लागणार आहे. बरोबर, आणि त्यांना ॲव्हरेज पण तेवढं जास्त असणार नाही. बरोबर, मग त्यासाठी काय करावं लागेल पहा, त्यांना कार्बन इमिशन तर जास्तच करावं लागेल. आता इथं हे 113 आहे ते 77 करायचं आहे. बरोबर, परंतु ट्रकसाठी ते होईल का, तर ते शक्य नाही आहे. पहा, हां, प्रवासी वाहनांसाठी हे नक्की शक्य आहे, प्रवासी वाहनं लगेच करू शकतील, परंतु ट्रक म्हणजे मोठी मालवाहतूक जे गाड्या आहेत ना, त्या करू शकणार नाहीत. मग त्यांच्यासाठी ना आपल्याकडे कार्बन क्रेडिटची सिस्टीम आहे, याच्या पूर्वीच आलेली आहे पाहते. मग आता ही कार्बन क्रेडिटची सिस्टीम काय आहे तर पहा, ए हा व्यक्ती आहे व बी हा व्यक्ती आहे. ए ह्या व्यक्तीकडे 10 वस्तू आहेत पहा. ओके, व बी ह्या व्यक्तीकडे फक्त 5च वस्तू आहे. सॉरी, बी या व्यक्तीकडे पहा किती वस्तू आहेत, एक मिनिट दा, हा बी हा व्यक्ती आहे व याच्याकडे फक्त 3 वस्तू आहेत. ओके, मग 3 वस्तू आहेत, मग याला ना आणखीन 2 वस्तूंची गरज आहे. बरोबर, व या व्यक्तीकडे किती, म्हणजे पहा आता खऱ्या अर्थाने जर पाहिलात तर प्रत्येकाकडे 5 वस्तू असाव्यात असं भारत सरकारचा नियम आहे. परंतु या व्यक्तीकडे किती एक्स्ट्रा झालेत पहा, इथं ह्याच्याकडे +5 आहेत व या व्यक्तीकडे किती -2 आहेत. मग मला सांगा, आता -2 असल्यानंतर ह्यांनी या व्यक्तीकडून विकत घेऊ शकतो ना, बी ए कडून हा व्यक्ती जो बी आहे, सॉरी ए व्यक्तीकडून बी व्यक्ती किती +2 इथं घेऊ शकतो ना, विकत घेऊ शकतो ना, त्याच्याकडच्या 2 वस्तू आहेत, कारण याला पण 5 वस्तू करायच्या आहेत. बरोबर आहे, व गव्हर्नमेंटचं पण इथं नॉर्म किती आहे, 5 वस्तू प्रत्येकाकडे असायला पाहिजे, तसं त्यांचा नियम आहे. मग त्यावेळेस काय करतो पहा, हा जो बी व्यक्ती आहे, हा ए ह्या व्यक्तीकडून त्याच्याकडचे जे एक्सेसिव्ह आहेत, मला किती फक्त 2ची गरज आहे ना, तर मी हे 2 क्रेडिट विकत घेतो किंवा 2 वस्तू विकत घेतो. मग ती तशाच पद्धतीने असतं पहा कार्बन क्रेडिट. कार्बन क्रेडिट काय असतं तर तुमच्याकडे एक प्रमाणपत्र असतं की तुम्ही जास्त पद्धतीने कार्बन इमिशनला कंट्रोल केलेला आहे. ओके, आता ह्या व्यक्तीने कार्बन इमिशनला भरभरून कंट्रोल केलं, परंतु बी ह्या व्यक्तीने कंट्रोलच केलं नाही. बरोबर, मग त्यावेळेस काय करतं, ए ही व्यक्ती जी आहे त्याच्याजवळचे जे एक्सेसिव्ह आहेत ना, ती हे बी ह्या व्यक्तीला विकून टाकतं. ओके, मग आता तुम्ही इथं घ्या इलेक्ट्रिक व्हेकलचं. ओके, आता हे ए जी व्यक्ती होती ना, याला तुम्ही म्हणा इलेक्ट्रिक व्हेकल, आणि बी ही व्यक्ती घ्या मालवाहू ट्रक. ओके, मालवाहणारी जी ट्रक आहे ना, ती ट्रक. ओके, मग आता मला सांगा, ट्रककडे कार्बन इमिशन असेल का, तर बिलकुल नाही. पहा, मग काय होत आहे तर चायनामध्ये ही सध्याला पॉलिसी चालू आहे. पहा, चायनानी त्यांनी तर बसमध्ये सगळ्यांना त्यांनी इलेक्ट्रिक व्हेकल केलेलं आहे, परंतु पहा चायनाने काय केलं, जे मालवाहतूक गाड्या वगैरे आहेत ना, त्यांना अगदीच त्यांनी दुसरे जे इलेक्ट्रिक व्हेकल आहेत तिथून त्यांनी
कार्बन नॉर्म मिळवलेले आहेत. मग अगदी कार्बन क्रेडिट त्यांना मिळवल्यानंतर पहा ते प्रत्येक देशामध्ये आपल्या वस्तू एक्सपोर्ट करू शकत आहेत. आता हे एक्सपोर्टचा आणि ह्या कार्बन क्रेडिटचा काय संबंध आहे तर तुम्हाला माहिती असेल युरोपियन युनियन जे आहे तिथे जर तुम्हाला एखादी वस्तू विक्रीला न्यायची असेल तर ते काय करतात, एकदम शुद्ध पर्यावरण असेल तरच आम्ही घेणार, अन्यथा घेणार नाही, असं त्यांचे डायरेक्टली नॉर्म्स आहेत. जसं पहा आयफोन तिथं विक्री केला जात नव्हता, मग त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं की टाईप सी जर असेल तरच आमच्या देशात आणा, अन्यथा आणू नका. त्यावेळेस पहा लगेच आयफोनने पण ना त्यांचं लाइटनिंग केबल जे होतं त्याला बदलून त्यांनी प्रत्येक डिव्हाइसेसमध्ये, मॅकबुक असू द्या, त्यानंतर आयफोन असू द्या, आयपॅड असू द्या, ॲपल वॉच, ओके, म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये त्यांनी काय केलं, मग टाईप सी आणण्याचा प्रयत्न केला. ओके, आता ॲपल वॉचमध्ये नाही आहे ते, परंतु बेसिकली त्यांचं जे चार्जर आहे ते तरी टाईप सीचं आहे ना. ओके, मग अशा पद्धतीने प्रत्येक वस्तूमध्ये त्यांनी टाईप सी आणलं. मग अँड्रॉइडवाल्यांनी पण तेच केलं. ओके, मग ह्याचं कारण काय आहे तर युरोपियन युनियन पर्यावरणासाठी खूप त्यांनी काळजी घेतात, बरोबर आहे. मग त्यासाठी पहा चायनाने पण तेच केलं व चायनाची इंडस्ट्री आता भरभराट पळत आहे. मग त्यासाठी भारत सरकारने पण काय केलं आहे, आता नवीन नियम काढलेले आहेत. 113 ग्रॅम पर किलोमीटर एवढं कार्बन इमिशन जे होत होतं पूर्वी त्याला आपण आता 77 ग्रॅम पर किलोमीटर कार्बन इमिशन आपण ठेवलेलं आहे व हे नियम पुढल्या वर्षीपासून लागू होणार आहेत, बरोबर. मग इथपर्यंत ठीक आहे. पण पहा आता इथं खरा प्रॉब्लेम येणार आहे की भारत सरकारना म्हणजे त्यांना समजतच नाही की ते कोणत्या बेसिसवर चाललेले आहेत. कारण तुम्ही हीच बातमी पाहू शकता. या बातमीमध्ये काय म्हटलं, E20 पेट्रोल विरोधात आंदोलन. आपल्या देशामध्ये सध्याला E20 चालू आहे, बरोबर, परंतु व्हेकल तेवढ्या प्रमाणात आलेले आहेत का तर बिलकुल नाही. पहा म्हणजे पहा एकीकडे आपण जे नवीन व्हेकल आहेत त्यामध्ये इथेनॉल ब्लेंडिंगला तुम्ही तिथं सपोर्ट करायचे व्हेकल आणायचा प्रयत्न करत आहात, बरोबर आहे. व दुसरीकडे त्यांच्यावरती दुसरा पण दाब देतात की बा तुम्हाला 77 ग्रॅम कार्बन इमिशनच करायचं आहे, एवढंच तुम्हाला तिथं हे करायचं आहे, बरोबर. मग ते किती संशोधन जास्त लागेल व लगेच त्यांनी पहा 1 एप्रिल 2027 ची तारीख पण दिलेली आहे. त्यामुळे पहा याचा परिणाम नक्कीच ऑटोमोबाईल सेक्टरवरती होणार आहे. हे लेख बेसिकली इथं म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत की बा जेव्हा पॉलिसी येते ना त्यावेळेस पॉलिसीचा विचार करून एखादी पॉलिसी आणणं काळाची गरज आहे. परंतु पहा आता अगदीच ऑटोमोबाईल सेक्टरचं पण तिथं विचार कदाचित घेतले किंवा घेतले नाही त्याबद्दल त्यांनी चूप आहेत. या आर्टिकलमध्ये तसं काही दिलेलं नाही. त्यामुळे फक्त आपलं एवढं लक्षात ठेवायचं आहे की 1 एप्रिल 2027 पासून हे 2 गोष्टी होणार आहेत आपल्या देशामध्ये. त्याच्यानंतर इथेनॉल ब्लेंडिंग जर केलं तर मायलेज घटणार आहे. मग अगदी आपण कशापासून शिकू शकतो, मग तर CNG पासून शिकू शकतो. CNG पहा आपल्या देशामध्ये सक्सेसफुल रन झालेली आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकल रन झालेले आहे का आपल्या देशामध्ये सक्सेसफुल. जसं हे चायनाने केलं ना इलेक्ट्रिक व्हेकलच्या कार्बन क्रेडिट विकून दुसरीकडे आपण एक्सपोर्टला तिथं मदत केली, तसं आपल्या देशामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलला झालेलं आहे का तर बिलकुल नाही. मग इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये कुठं रोडा अडकत आहे पहा. एकीकडे आता अगदी मी पण गाडी घेतलं असतं पहा इलेक्ट्रिक व्हेकलवाली, कारण अगदी इथे इथेनॉल ब्लेंडिंग आहे ना तर मला ते पसंत पडणार नाही. मग मी काय केलं असतं इलेक्ट्रिक व्हेकलकडे गेलं असतं. परंतु इलेक्ट्रिक व्हेकलसाठी चार्जिंग स्टेशन आपल्या देशामध्ये बिलकुल नाही आहेत. म्हणजे आहेत मेट्रो सिटीमध्ये आहेत, परंतु रुरल भागामध्ये जर आता पहा मी मेट्रो किंवा आपल्या डिस्ट्रिक्टमधून मी जर माझ्या तालुक्याच्या ठिकाणी जायचा प्रयत्न केला व माझी गाडी वाटेतच जर बंद पडली तर मग काय करायचं. आता जवळपास पहा 60 किलोमीटर त्याची रेंज आहे, बरोबर. व अगदी ती गाडी गेली पहा 50 किलोमीटर व मला तालुक्याच्या ठिकाणी 75 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. मग मी जाऊ शकणार आहे का, बिलकुल जाऊ शकणार नाही. पहा मग हीच तर समस्या आहे ना. त्याच्यानंतर पहा आपल्याकडे घाट वगैरे आहेत, बरोबर. मग घाट चढायचं म्हटल्यानंतर गाडीला आणखीन जास्तच फ्यूल लागणार आहे किंवा जास्त एनर्जी लागेल. ओके, मग ह्या सर्व गोष्टींचा विचार भारत सरकारने करणं गरजेचं आहे. जसं CNG सक्सेसफुल झालं पहा, म्हणजे आता जागोजागी CNGची स्टेशन उभारले जात आहेत, ही चांगली न्यूज आहे. मग त्यामुळे CNG आपल्याकडे यशस्वी झालं. पण इलेक्ट्रिक व्हेकलचं तसं यशस्वी होत नाही, कारण आपण फक्त इलेक्ट्रिक व्हेकलला इलेक्ट्रिकच केलेलं आहे. त्यामध्ये आपण पेट्रोल किंवा CNG तिथं टाकलेलं नाहीये. म्हणजे जसं पेट्रोल प्लस CNG अशा पद्धतीने व्हेकल आलं ना तसं इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये कोणतीच सुविधा आपण दिली नाही. मग हे एक चुकीचं आहे. मग यामध्ये पण इनोव्हेशन काळाची गरज आहे, पण आपण दुसरीकडे इनोव्हेशन देण्याचा प्रयत्न करत आहोत. यामुळे कदाचित ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये थोडंसं काय म्हणू शकता स्लो डाऊन येऊ शकतं असं लेखकांनी इथं म्हटलेलं आहे. आय होप हा आर्टिकल तुम्हाला नक्की योग्यरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर लगेच पहा इकॉनॉमिक्समध्ये आलेलो आहोत तर लगेच हा पण आर्टिकल द हिंदूमध्ये कालचा द हिंदू आहे पहा बेसिकली, त्यामधला हा पण आर्टिकल लगेच पाहून घेऊयात. पहा नुकतंच कॉक्रोच जनता पार्टीचं एक प्रोटेस्ट झालं व त्यामुळे नक्कीच केंद्र सरकारला थोडासा हादरा बसला किंवा अगदी आपल्या देशामध्ये एक प्रोटेस्ट सक्सेसफुल झालं हे आपण 12 वर्षाच्या नंतर पाहिलं. ओके, मग ठीक आहे हे प्रोटेस्ट सक्सेसफुल झालं, हे सर्व काही झालं, पण यामधून आपल्याला शिक काय भेटली किंवा म्हणजे आपण यामधून मॉरल काय घेतलं तर पहा जे विद्यार्थी आहेत ना ते अगदी चांगल्या एज्युकेशनची मागणी करत आहेत. चांगल्या एज्युकेशनची मागणी म्हटल्यानंतर उद्या चालून पहा चांगल्या इकॉनॉमीची पण मागणी होत आहे. ओके, तुम्ही
20 किंवा 22 तारखेचं माझं वृत्तपत्र विश्लेषणचं व्हिडिओ जर पाहिला असाल तर त्यामध्ये मी दाखवलेलं होतं की 1000 विद्यार्थ्यांचे किंवा 1000 लोकांचे जॉब गेलेले होते. फक्त एक कंट्रोल प्लस डिलीट त्यांनी दाबलं व अगदी 1000 व्यक्तींचे केरळमध्ये जॉब गेले. कशामुळे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे. व अगदी अमेझॉनचं पण तसंच आहे किंवा अन्य जे आपल्या IT सेक्टर आहेत ना त्यांचं तसंच झालेलं आहे. गुगल असू द्या, कोणतंही घ्या तुम्ही. ओके, त्यांनी एक क्लिक दाबलं ना सगळे AI मुळे जॉब जात आहेत. मग असं का होत आहे? ओके, चायनामध्ये पण AI आलेलंच आहे ना. चायनाने कालच एक नवीन AI लॉन्च केलेला आहे, आपण काल पाहिलेलं आहे पहा. ओके, मग तसं असताना देखील चायना पुढे जात आहे व भारत देश मागे काय येत आहे? तर पहा, आता इतर लेखक काय म्हणत आहेत, तर तुम्हाला काय, टू फिक्स अनएम्प्लॉयमेंट, फिक्स द इकॉनॉमी फर्स्ट. ओके, कारण पहा आज जे एज्युकेशनसाठी मागणी करत आहेत, उद्या ते बेरोजगार झाल्यानंतर पहा रोजगारासाठी पण मागणी करणार आहेत. ओके, मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर नक्कीच 2047 आपलं विकसित भारतचं स्वप्न आहे ना. कुठे गेला तो पॉईंट? हे पहा, 2047 विकसित भारतचं स्वप्न आहे, बरोबर. मग त्यासाठी पण आपल्याला काय करणं गरजेचं आहे? आपल्या इकॉनॉमीमध्ये रिफॉर्म करणं गरजेचे आहेत. मग यासाठी लेखक म्हणत आहेत, पहा आपली जी इकॉनॉमी आहे आणि जी चायनाची इकॉनॉमी आहे यामध्ये काही डिफरन्स आहे. आपल्या इकॉनॉमीना फक्त अगदी काही लोकांनाच उच्च बनवण्यामध्ये प्रयत्न करत आहे, बरोबर, किंवा फक्त आपण ग्रोथवरती फोकस करत आहोत, म्हणजे फक्त आकड्याचा खेळ करायचा आहे आपल्याला. ओके, याच्या पूर्वी पण मी ॲव्हरेज काढण्याचं एक उदाहरण दिलं होतं पहा. म्हणजे क्लासमध्ये काही विद्यार्थी आहेत पहा, 50 विद्यार्थी क्लासमध्ये आहेत, त्यापैकी 47 विद्यार्थी एकदम कमी वजनाचे आहेत, परंतु 3 विद्यार्थ्यांचं वजन 100 किलो जर असेल व ह्या 50 विद्यार्थ्यांचं जर तुम्ही ॲव्हरेज काढलात ना तर आपल्याला असं वाटेल की बाबा हे विद्यार्थी खूप धष्टपुष्ट आहेत, परंतु हे जे 47 विद्यार्थी कुपोषित होते त्यांचं काय करायचं? हा प्रश्नचिन्ह आहे. आपल्या पण देशामध्ये तेच झालेलं आहे. 95% जनता ही पूर्णतः गरीब आहे व त्यामधील 5% जनता एकदम श्रीमंत टोकाची आहे व त्या सगळ्यांचं 100% जणांचं जर ज्यावेळेस तुम्ही ॲव्हरेज काढताना त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की बाबा आपला देश तर खूपच मोठा महान झालेला आहे, परंतु ग्राउंड रियालिटी तसं नाही आहे. आपला देश 95% गरीब आहे, हे मान्य करावं लागेल पहिल्यांदा, बरोबर. मग हे 95% जनता गरीब का राहिली? तर त्यांच्या हाताला काम नाही आहे, जनतेच्या हातामध्ये काम नाही आहे. आता पहा ना, आता अगदी मी बेरोजगार आहे. ओके, मग मी बेरोजगार असल्यानंतर पहा मला काहीतरी एखादी वस्तू घ्यायची आहे, बरोबर, किंवा मला पार्लेजीचा बिस्किट पुडा जर घ्यायचा आहे. मग तुम्ही बिस्किट पुडा घेऊ शकणार आहे का? माझ्या खिशात पैसेच नाहीत तर मी बिस्किट पुडा का घेईल? ओके, मग हे इथंच इकॉनॉमी कोलॅप्स झाली. ओके, मग दुसऱ्या कंडिशनमध्ये पहा, हे मीच आहे परंतु मला पार्लेजीचा बिस्किट पुडा पाहिजे आहे, त्यामुळे मी लगेच पहा दुकानामध्ये घेतलं व तिथे जाऊन 5 रुपये दिले व पार्लेजीचा बिस्किट पुडा मी घेऊन आलो, बरोबर. मग ते 5 रुपये बिस्किट पुडा तिथून विकल्यानंतर पहा इथं काय होणार आहे, तर दुसऱ्या व्यक्तीला त्या दुकानामध्ये जो व्यक्ती काम करत होता ना त्याला तिथं 4 रुपयाचं पहा त्याला इन्कम किंवा त्याचे पगार तिथं होईल व 4 रुपयाचा झाल्यानंतर पहा तो परत दुसऱ्या दुकानामधून जाऊन काहीतरी घरी एखादी वस्तू वगैरे घेऊन जाईल. मग अशा पद्धतीने आपल्या इकॉनॉमीचा गाडा चालत असतो. पहा, एखाद्या व्यक्तीच्या हाताला जर रोजगार मिळाला ना तर आपल्या इकॉनॉमीचा गाडा अशा पद्धतीने गोल 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 चालत राहील. अन्यथा होत आहे काय, तर हा गाडा इथंच खतम होतो व ही व्हिशियस सायकल होते. मग यासाठी पहा अगदी जे लेखक आहेत त्यांनी पण तेच सुचवलेलं आहे. पहिल्यांदा तुम्ही फक्त एका व्यक्तीला उंच करण्यामध्ये तुम्ही जास्त प्रयत्न करू नका, तर प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळावं यासाठी तुम्ही प्रयत्न करा. मग आता तुम्ही म्हणाल की सर AI येत आहे मार्केटमध्ये, सगळ्यांचे जॉब लॉस होत आहे, मग आपण तिथं हे करूयात ना, म्हणजे अगदी त्यामुळे तर काही होणारच नाहीये. मग असं थोडीच असतं. आता चायनाने काय केलंय पहा, चायनाने डायरेक्टली त्यांचं जे सुप्रीम कोर्ट आहे तिथलं त्यांनी आदेश दिला पहा चायनाच्या सगळ्या कंपन्यांना की तुम्ही कोणालाही काढून टाकू शकत नाही, कंपनीमधून AI मुळे कोणालाही काढू शकत नाही. तर तुम्ही काय करा, तर रिस्किल करा ना. ओके, आता पहा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पण अगदीच ते सर्वोच्च पातळी गाठलंय का, तर बिलकुल नाही. त्यामध्ये पण आणखी नक्कीच सुधारणा वगैरे केल्या जाऊ शकतात किंवा अगदी त्यामध्ये पण डेव्हलपमेंटची गरज आहेच ना. मग आपला पण काय करायचं आहे, त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला म्हणजे चायनाने रिस्किलचा तिथं अवलंब केलेला आहे, त्यामुळे पहा त्यांची इकॉनॉमी आणखीन पण थोडंसं का होणं चालू आहे, पण आपली इकॉनॉमी डायरेक्टली जर असं झालं तर पूर्णतः खड्ड्यात येईल. मग यासाठीच आपला पण जे AI आहेत किंवा ज्या कंपन्या ले ऑफ करत आहेत ना त्यांना आपण खडसावलं पाहिजे की बाबा तुला काय करायचं आहे, रिस्किलिंग करून घेणं गरजेचं आहे व ते जे कर्मचारी आहेत त्यांना तू तिथं ठेवावंच लागेल. ओके, मग यासाठी आपला हा नियम आणणं पण गरजेचं आहे. पहिला पॉईंट रिस्किल झाला. त्याच्यानंतर पहा आपल्याकडे काय करायचं आहे, जी एज्युकेशन सिस्टीम आहे, जे छोटे छोटे बच्चे आहेत ना त्यांना आपण AI बद्दल शिकवायला पाहिजे. त्याच्यानंतर पहा त्यांना पण स्किल देणं काळाची गरज आहे. हे आपण नक्की लहान बच्च्यापासून सुरुवात करू शकतो. त्यानंतर एज्युकेशन सिस्टीममध्ये रिफॉर्म केले. ओके, मग एज्युकेशन सिस्टीममध्ये तशा पद्धतीने काळाच्या गरजेनुसार जर आपण रिफॉर्म केले ना तर नक्कीच आपण पण उद्या विकसित भारत होऊ शकतो. ओके, ते एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर पहा आणखीन एक इथं महत्त्वाचा तिसरा पॉईंट दिलेला आहे. कुठे गेला तो,
हां, तिसरा पॉईंट आहे पहा, ईज ऑफ लिव्हिंगला जास्त तवज्जो द्या तुम्ही, ईज ऑफ डुईंग बिझनेसला नाही. तर ईज ऑफ लिव्हिंग, आता ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे काय, सगळ्या व्यक्तींचं जीवन कसं चांगल्या पद्धतीने होईल याकडे तुम्ही लक्ष द्या. कारण पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर पहा, तुम्हाला पण आन्सर लिहायला एकदम सोपं झालं आहे. तुम्ही फक्त मी दिलेला प्रश्न तुम्ही कॉपी करत आहात, तो पेस्ट केला की डायरेक्ट उत्तर मिळतं. बरोबर आहे, पण तसं करू नका ना. तुम्हाला त्याची फक्त एक हेल्प घ्यायची आहे व तुमच्या ब्रेनला ना तिथं वाव मिळावी यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. मग ओके, मग अगदी तसंच आहे पहा, इथे पण ईज ऑफ डुईंग बिझनेस आता राहिलेलं नाहीये, तर ईज ऑफ लिव्हिंग. ओके, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं किंवा रेफ्रिजरेटर आलेला आहे आपल्या घरामध्ये. ओके, रेफ्रिजरेटर आल्यानंतर त्याचा फायदा काय झाला, तर ईज ऑफ लिव्हिंगमध्ये त्याचा फायदा झालेला आहे. जीवन जगताना तुम्हाला सुलभ झालेला आहे. अन्यथा आता अगदी एसी आपला कूल डाऊन ठेवतं, बरोबर, आपलं टेम्परेचर बाजूचं वगैरे, त्यामुळे काय झालं, ईज ऑफ लिव्हिंग झालेलं आहे. ईज ऑफ डुईंग झालं का तिथं, नाही आहे. तर तेच आहे पहा, आपलं त्यासाठी भारत सरकारने पण पावलं आता या पद्धतीने जाणं गरजेचे आहेत. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे, परंतु आपण किती दिवस रडत बसायचं ना. ओके, मग त्याला रडत बसण्याऐवजी आपण पहा त्यावरती मात करणं गरजेचं आहे. मग त्यासाठीच लेखकांनी हे उपाय सुचवलेले आहेत. आय होप तुम्हाला हा आर्टिकल योग्यरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर लोकसत्तामध्ये द हिंदूमधली महत्त्वाचे आर्टिकल संपलेले आहेत. त्यानंतर आता वापस जाऊयात आपला लोकसत्तामध्ये. ओके, तर हे इथेनॉल 20 बद्दल आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढे चला, दिल्लीत अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, तसंच पाकिस्तानमध्ये पण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे पहा. त्यानंतर महाराष्ट्रामधील SIRचे 89% काम पूर्ण झाले, त्यामध्ये ग्रामीण भागातील काम अगदी योग्य झालेलं आहे. शहरी भागामध्ये थोडंसं चॅलेंजिंग आहे. आता शहरी भागामध्ये चॅलेंजिंग असेल, एकतर लोकसंख्या असते पहा, व आपल्या बाजूला कोण राहतं याची आपल्याला ओळख नसते. या कारणानिमित्त हे थोडंसं जास्तच पुढे चाललेलं आहे किंवा थोडंसं काम मागं पडलेलं आहे. ओके, डन. त्यानंतर जर्मन बदलचा करार आवश्यकतेचा नाही आहे. नेक्स्ट आर्टिकल हा पण गरजेचा नाही, स्किप करू शकता. त्यानंतर हा पण गरजेचा नाही आहे. नेक्स्ट पहा, दुसरी बातम्या गरजेच्या नाही, तर स्किप करू शकता. आता एक महत्त्वाचा आर्टिकल आहे, तो घेऊन आपण थांबूयात. तर पहा, सन्मानाच्या पलीकडे महिला शेतकऱ्यांना काय मिळाली. पहा, नुकत्याच संपलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात 2 जुलै रोजी महाराष्ट्र महिला शेतकरी सन्मान विधेयक 2026 एकमताने संमत करण्यात आले. ओके, त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर आता त्याचा उद्देश, तरतुदी व प्रत्यक्ष परिणाम यांची शहानिशा करणे आवश्यक ठरते. बरोबर आहे. मग आता इथं 2 ते 3 डाटा पॉईंट दिले, ते प्लीज तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन ठेवायचे आहेत. पहिला आहे पहा, आपल्या देशात शेती काम करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण 42% जास्त आहे, पण केवळ 14% महिला या जमीन मालक आहेत. महाराष्ट्रात 88% अधिक ग्रामीण महिला शेती व शेतीपूरक व्यवसायामध्ये, केवळ 10% जमीन त्यांच्या मालकीची आहे. जमीन नावावर असलेल्या व्यक्तीलाच केवळ शेतकरी म्हटले जाते. मग त्याला तेकट व्हावं किंवा फक्त पुरुषांना शेतमालक असं म्हणून जे होतं ते बंद व्हावं, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र महिला शेतकरी सन्मान विधेयक 2026 पारित केलेलं आहे व त्याला आता कायद्यात रूपांतर झालेलं आहे त्याचं. बरोबर. मग पहा, मग आता यामुळे काय होणार आहे, तर शेतकरी फक्त पुरुष नाही आहेत आता महाराष्ट्रामध्ये, तर शेतकरी महिला पण असणार आहेत. व शेतकरी महिला कसं पहा, त्यांच्या फक्त नावावर जमीन आहे असं नाहीये, तर तुम्ही शेतीपूरक व्यवसायामध्ये जरी तिथं काम करत असाल, म्हणजे पशुपालनमध्ये जरी महिला अधिकारी काम करत असेल व त्यांच्याकडे शेती जरी नसेल, तरी पहा त्यांना शेतकरी म्हणून तिथं गणलं जाईल. ओके, व हे शेतकरीचं सर्टिफिकेट कोण देणार आहे, मग तुमची ग्रामपंचायत एक बैठक घेईल व त्या बैठकीमध्ये तुम्हाला एक ठराव संमत केला जाईल व तुम्हाला तशा पद्धतीने पंचायत समितीमार्फत वगैरे तिथे तुम्हाला काय शेतकरी तिथे प्रमाणपत्र दिलं जाईल. मग याचा फायदा काय होणार आहे, तर तुम्हाला राज्य सरकारमार्फत ज्या विविध योजना येणार आहेत, जसं की किसान क्रेडिट कार्ड, त्यानंतर पीक विमा, या योजनेमध्ये तुम्हाला डायरेक्टली लाभ मिळेल. म्हणजे या योजनेचं बेसिकली उद्देश काय, तर लाभार्थी बनवणे. ओके, तुम्हाला एक शेतकरी लाभार्थी बनवण्यात येणार आहे, हा तिचं मेन उद्देश आहे. आता अगदी हा पण पॉईंट पॉझिटिव्ह बोललं. आता पॉझिटिव्ह आणखीन तुम्ही गोष्टी घेऊ शकता. म्हणजे याच्या पूर्वी पहा, महिला आणि पुरुष सगळीकडे समान होत होता, परंतु शेतीमध्ये महिला आणि पुरुष समान होत नव्हत्या असं तुम्ही म्हणाल. ओके, मग त्यासाठी महिलांना पण इथं काय लाभार्थी केलं जाणार आहे, शेतकरी महिला म्हणून तिथं लाभार्थी होईल. परंतु इथं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय आहे पहा, तर शेत जमीन जी आहे, जे 7/12 आहे पुरुषांच्या नावावर, तो महिलांच्या नावावर केला जाणार नाहीये. ओके, म्हणजे असं हां, तुम्ही स्वतःहून जर एखाद्या पुरुषाने जर म्हटलं ना की बाबा आपलं महिलेच्या नावावर आपल्याला पाहिजे शेतजमीन, तर त्यावेळेस ते केलं जाऊ शकेल. अन्यथा पहा, कोणताही फोर्सफुली इथं हे केलं जाणार नाहीये की
हे जे शेतजमीन आहे ती महिलेच्या नावावर. ओके, कायद्यानुसार तसं काहीही म्हणण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे पहा, शेतजमीन हक्काची मालक असं तिथं होणार नाहीये. म्हणजे महिला या हक्काच्या मालक होणार नाहीत, पण त्या लाभार्थी नक्की होणार आहेत. हेच या कायद्याचं मूळ क्रक्स आहे व लेखिका याच बेसिकली बोलत आहेत. पहा की आपल्या देशामध्ये फक्त हे जे कायदा केलेला आहे ते वरून दिसायला खूप चांगला आहे, परंतु आतमध्ये जर गेलात ना तर फक्त हे दिशादर्शक आहे की बा महिलांना तुम्ही काय करा की ही योजना आणा, या योजनेमध्ये एवढा एवढा फंडिंग द्या, असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु ती योजना प्रत्यक्षात आलेली आहे का? तर बिलकुल नाही. मग ही मार्गदर्शक तत्वे आहेत. ओके, बेसिकली ही मार्गदर्शक तत्वे आहेत. त्याच्यानंतर पहा, या योजनेअंतर्गत विविध समित्या बसवण्यात येणार आहेत. बरोबर, समित्यामध्ये आता अगदी प्रत्येक समिती पण त्याच लेवलची आहे. पहा, म्हणजे त्यामध्ये काहीही चेंज नाहीये, परंतु प्रत्येक वेळेस ती समिती बसवली जाणार आहे. जसं ग्रामपंचायत लेवलवरती एक समिती, जिल्हाधिकारी कार्यालयावरती आणि मुख्य सचिवांच्या अंतर्गत एक समिती आहे. ओके, आणि मुख्यमंत्र्यांकडे निधी संबंधी एक समिती आहे. परंतु ते निधी संबंधी जरी असली तरी पहा, निधी केव्हा वाटप केला जाईल तर नक्कीच पहा, पहिला तर राज्य सरकारने एखादी योजना तर आणावं लागेल ना. मग आपल्याकडे योजनाच नाहीये व हे कायदा योग्य झाला असं म्हणणं थोडंसं चुकतं. परंतु आपला कुठेही पॉझिटिव्ह बोलायचं असतं, म्हणजे सरकारला आपल्याला फक्त पॉझिटिव्ह दाखवायचं असतं. मग पॉझिटिव्ह दाखवायचं असल्यानंतर हे जे मी डाटा दिलाय ते लिहू शकता ना तुम्ही की बाबा एवढ्या आपल्या राज्यामध्ये एवढ्या महिला तिथे काम करतात शेती किंवा शेतीपूरक व्यवसायामध्ये, तरी देखील पहा त्यांना शेतकरी म्हणून ओळखलं जात नाही. तर आता महाराष्ट्र राज्याने हा जो कायदा केला यामुळे महिलांना एक ओळख मिळेल, शेतकरी या नावाची ओळख मिळेल. हे त्यामुळे चांगलं झालेलं आहे असं तुम्ही नक्की लिहू शकता. ओके, हे डेटा मी इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर पहा, इथे पण आहे पहिली समिती कोणती आहे पहा. यानंतरच्या भागात विविध समित्या निधी विधा संकलन याबाबतच्या तरतुदी आहेत. त्यातील पहिली समिती ही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सक्षमीकरण परिषद अशी आहे. त्यानंतर पहा, ही गट अ ब क जेवढ्या परीक्षा आहेत ना त्यांना पण हा कायदा विचारला जाऊ शकेल. त्यामुळे प्लीज याचं ना स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा मी याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देईल. तर प्लीज तिथून तुम्ही ही PDF एवढं डाटा तुम्ही लक्षात ठेवा. ओके, मस्त आहे. कंबाईनला हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. आता मी PYQ पाहणार आहे, म्हणजे ते पुस्तक माझं डिलिव्हर झालं ना, मी PYQ पाहीन व तुम्हाला नक्की गाईड करण्याचा प्रयत्न करेन गट ब आणि गट क विद्यार्थ्यांसाठी. किंवा आपलं जे करंट अफेअर्स आहे ना त्या करंट अफेअर्समध्ये पण PYQ इन्क्लूड करण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा. राज्यसेवेचे मला माहिती आहेत, कारण राज्यसेवा मला विद्यार्थ्यांना शिकवायचं या नात्याने. आणि UPSCचे तर काळजी नका करू, UPSC आपल्याकडे आहे. ओके, त्याच्यानंतर पहा, नेक्स्ट हे 3 समित्या तुम्ही येथून पाठ करून घ्यायच्या आहेत. याच्यानंतर पहा, आता यामध्ये आणखीन थोडंसं निगेटिव्ह जायचं आहे. समानता दूरच, या कायद्यानुसार समानता आणखीन पण दूरच गेले. जसं की महिला शेतकरी सन्मान कायदा आणण्याचा मनोदय स्वागतार्ह असला तरी सर्वप्रथम आपल्याला समाजातील व त्यातून निवडून गेलेल्या प्रतिनिधींच्या सदनातील पुरुषसत्ताक भाषा बदलायला हवी. बरोबर आहे. आज देखील पहा ना तुम्ही, ज्यावेळेस हे विधेयकच चालू होतं मांडताना त्यावेळेसच पुरुषी तिथं भाषा येत होती. ओके, म्हणजे महिलांना सप्रेस करण्याचा जो प्रयत्न आहे ना तो सगळीकडे चालू आहे. मग त्यासाठी पहा, महिलांना अनुदान व लाभांची नव्हे तर जमिनीच्या मालकी हक्कांची गरज आहे. ज्या शेती काम करणाऱ्या महिलांना कायदा आणला आहे त्यांच्या मजुरीमध्ये देखील स्त्री पुरुष अशी तफावत आहे. पुरुषांची रोजंदारी 350 रुपये तर स्त्रियांची त्याच कामासाठीची फक्त 250 रुपये एवढी त्यांची मजुरी तिथं कमी आहे. म्हणजे 100 रुपयांनी डायरेक्टली तफावत आहे. मग जर राज्य सरकारला काम करायचं असेल तर यामध्ये एक अमेंडमेंट आणून त्यांनी स्त्री आणि पुरुषांमध्ये पण समानता आणली जाऊ शकली असती. परंतु त्यांना फक्त हे लाभार्थी करायचं आहे. फक्त योजनांसाठी तुम्हाला शेतकरी प्रमाणपत्र मिळणार आहे, बाकी काही नाही आहे. पहा, फुटा हुआ कारतूस आहे अशा पद्धतीची योजना आहे. परंतु हे लिहू नका प्लीज, कारण आपल्याला फक्त पॉझिटिव्ह बोलायचं असतं. मी तुम्हाला ह्या योजनेचं काय म्हणू शकता पोस्टमार्टम करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आपल्या देशामध्ये पहा, आपला म्हणजे क्रिटिकल अनालिसिस जर आलं तर तुम्ही हा पॉईंट नक्की लिहू शकता. परंतु पहा, MPSC किंवा UPSC क्रिटिकल अनालिसिस असे स्कीम विचारत नाहीये, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि आता तुम्हाला हे माहिती असणं काळाची गरज आहे. पहा, आपण म्हणतो स्त्री पुरुष समानता, पण आहे का? शेतीमध्ये पण नाहीये स्त्री पुरुष समानता. मग यासाठीच पहा, राज्य सरकारने आणखीन पण तिथं स्टेप्स घेतले असते तर बेटर झाला असता नक्कीच. त्यामुळे महिला शेतकरी कायद्यामुळे महिलांच्या हक्कांमध्ये वा प्रतिष्ठांमध्ये अमूलाग्र बदल झाले आहेत वा खरोखरच शेतकरी झाले आहेत, त्यांना कोणती जमीन वा मालकी मिळाली आहे असे समज असतील तर ते चुकीचे आहेत. महिलांबरोबरच भूमिहीन, अल्पभूधारक, अनुसूचित जाती जमाती, भटक्या, विमुक्त जमाती देखील जमिनीबाबत वंचित असून त्यांना हक्क प्रदान करणारे कायदे हवेत. आपण सर्वांनी व सरकारने हक्क आणि कल्याण यांची गल्लत करून लाभार्थी योजना म्हणजे सशक्त लोकशाही किंवा कल्याणकारी राज्य असा गैरसमज करू नये. जमीनविषयक कायदे शक्य होतील तितके कालसुगर आणि सहज सोपे व एकमेकांची सुसूत्रता असणारे हवे आहेत. म्हणजे काय जी तुम्हाला योजना दाखवण्यात आली होती ना
ती योजना एक लॉलीपॉप आहे हे तुम्हाला नक्कीच इथं समजलं असेल. आय होप तुम्हाला हा आर्टिकल योग्यरित्या समजला असेल. आता अगदी या आर्टिकलमध्येच निगेटिव्ह बोललेलं होतं पहा, मी तरी त्याला मदत करू शकणार नाही तुम्हाला पॉझिटिव्ह सांगण्यासाठी, परंतु थोडं तरी पॉझिटिव्ह लाईट घेऊन येऊन तुम्ही या डाटावरूनच तुम्ही पॉझिटिव्हली लिहू शकता. पहा, उर्वरित आपल्याला सगळं आर्टिकल निगेटिव्ह पद्धतीनं होता. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.